एकीकडे चीनमध्ये बर्फवृष्टीने धुमाकूळ घातला तर दुसरीकडे कॅनडा आणि अमेरिकेला सध्या आर्टिक वादळाचा मोठा तडाखा बसतोय। त्यातच जलाशय देखील गोठू लागले। याचा फटका काही जहाजांना बसलाय। लेक इरीमध्ये एक जहाज अडकलंय। त्याच्या सुटकेसाठी दोन्ही देशांच्या तटरक्षक दलांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। उत्तर अमेरिकेतील हा इरी तलाव सध्या पूर्णपणे गोठून गेलाय। त्यात एक कॅनेडियन मालवाहू जहाज अडकलंय। आर्टिक वादळामुळे इथं तापमान प्रचंड खाली घसरलंय। त्यामुळे अनेक जलाशय गोठू लागलेत। याचाच फटका काही जहाजांना बसतोय। मॅनिटोलिन जहाजाचा मार्ग मोकळा करण्यासाठी कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत। दोन्ही देशांच्या तटरक्षक दलाचे जवान जहाज सोडवण्यात गुंतले। मॅनिटोलिन जहाजाची लांबी 663 फूट इतकी आहे, तर जहाजावर 17 जणांचा क्रू आहे। न्यूयॉर्कमध्ये गव्हाची पोती उतरवल्यानंतर हे जहाज कॅनडाकडे परतत असताना गोठलेल्या इरी तलावात अडकलं, अशी माहिती अमेरिकन तटरक्षक दलानं दिली आहे। जहाजाचं सध्या तरी कोणतंही नुकसान झालेलं नाही। त्याच्यावरील क्रू मेंबर्सही सुखरूप आहेत। साधारणपणे इतक्या मोठ्या आकाराची जहाजं बर्फाच्छादित तलावांवरून प्रवास करू शकतात, मात्र कधीकधी बर्फाचा थर इतका जाड होतो की तो तुटत नाही आणि अशी महाकाय जहाजही अडकतात। गेल्या गुरुवारपासून अमेरिकन तटरक्षक दलाचं विशेष जहाज बर्फ तोडण्यासाठी तैनात करण्यात आले, तर शनिवारी आणखी एक जहाज इरी तलावाकडे धाडण्यात आलं। कॅनडाच्या तटरक्षक दलाचं जहाजही मॅनिटोलिनच्या सुटकेसाठी प्रयत्न करतंय। तर या सर्व परिस्थितीवर आकाशातूनही नजर ठेवली जाते। सोमवारपर्यंत जहाज सुटलं नाही तर अमेरिकेकडून आणखी एक जहाज सोमवारपर्यंत इरी तलावाकडे पाठवलं जाऊ शकतं। इरी सरोवर हे उत्तर अमेरिकेतील 5 भव्य सरोवरांपैकी एक आहे। तसंच हा जलवाहतुकीतील एक महत्त्वाचा मार्ग आहे। नायग्रा नदी आणि डेट्रॉइट नदीकडून या तलावाला पाणी मिळतं। जगातील सर्वात मोठ्या तलावांपैकी इरीचा क्रमांक 10वा आहे। इरी हा उत्तर अमेरिकेतील 4थ्या क्रमांकाचा मोठा तलाव आहे। इरी सरोवराची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची 571 आहे। त्याचं पृष्ठभाग क्षेत्र 9990 चौरस मैल आहे। दर हिवाळ्यात इरी तलाव गोठतो। यंदा हा तलाव 20% गोठलाय। इथलं तापमान उणे 20 ते 25 अंशांपर्यंत खाली आलंय। 2011 मध्ये इरी तलाव 90% गोठला होता। इरी तलाव हा इतर मोठ्या तलावांच्या तुलनेत अरुंद आणि उथळ असल्यानं तो लवकर गोठतो। त्यामुळे इथं कधीकधी जलवाहतूक धोकादायक ठरते। सध्या इथं अडकलेल्या मॅनिटोलिन जहाजाची सुटका करण्यासाठी दोन्ही देशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।